ओम साईराम सर्वांना। तर आपण आलेला आहोत कोकण ट्रिपला आणि हा आहे पार्ट 3 आणि हा आहे अलिबागचा नागाव बीच। तर हा बीच थोडासा गढूळ आहे कारण खराब पाणी असं आम्हाला वाटलं बरं का, खराब पाणी आहे कारण एवढं स्वच्छ पाणी नव्हतं। तसं हरणे बीच आणि मुरुड बीचला खूप स्वच्छ पाणी होतं आधीच्या, आणि ह्या बीचला तसं खराबच पाणी आहे। त्यामुळे आम्ही जास्त पाण्यामध्ये गेलो नाही, पोहलोही नाही आणि छान असे व्हिडिओ शूट केले, फोटो शूट केले आणि रील्स पण बनवल्या। आपण जे ठरवून गेलो होतो त्या रील्स नाही बनवल्या, दुसऱ्याच बनवल्या। खूप काही ठरवून जातो आपण बीचवर गेल्यावर, हे करायचं ते करायचं, पण ते सगळं राहून जातं आणि नाही तोच उद्योग करून बसतो आपण। उद्योग म्हणजे वेगळेच फोटो काढणार, वेगळ्याच पोजमध्ये रील्स बनवणार असं, कारण आपण ठरवून गेलेलं असतो एक आणि होतं एक। तर आरूडवाली मस्त असं मातीचं घरटं बनवत होत्या, पण सारखं समुद्राच्या लाटा कधी कधी जास्त मोठे यायच्या, कधी कधी छोटे यायच्या, त्यामुळे ते वाहून जायचं त्यांनी बनवलेलं। तर तिथं आला घोडागाडीवाला, तो खूप पैसे सांगत होता, त्यामुळे मग कॅन्सल केलं। आणि मग म्हटलं चल डॉली तुझा आणि पप्पाचा व्हिडिओ बनव छान असा, तू कॉपी कर पप्पा जसे करतील तसं। व्हिडिओ बनवतानाच वरून एक हेलिकॉप्टर गेलं, खूप जवळून गेलं ते, अगदी खूप जवळून। मग तोच घोडागाडीवाला पुन्हा एकदा माघारी आला आणि म्हटला चला बसताय का, चला तुम्ही म्हणाल तेवढ्या पैशांमध्ये तुम्हाला फिरवून आणतो। तर आम्ही पूर्ण फॅमिली घोडागाडीमध्ये बसलो। एवढं मस्त मज्जा आली ना घोडागाडीमध्ये, खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं। असं वाटत होतं आम्ही बैलगाडीमध्ये बसलोय, होते घोडेगाडी पण खूप म्हणजे खूप भारी वाटले। आणि फर्स्ट टाइमच आम्ही घोडागाडीमध्ये बसलेलो बरं का। तर असेच ट्रिपचे माझे व्लॉग पाहण्यासाठी फॉलो करा। भेटू पुढच्या पार्टमध्ये, बाय।